आज आपण बनवणार आहोत झणझणीत मसालेदार आणि एकदम हॉटेल स्टाईल चिकन 65। ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते। घरच्या घरी परफेक्ट चिकन 65 कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवत आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला चिकन 65 करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे अर्धा किलो होईल एवढं मऊ मऊ पीस घेतलेले आहे चिकनचे। हे बघा एकदम मऊ मऊ पीस आहेत यामध्ये चिकनचे। आणि आता त्यामध्ये आपल्याला साहित्य वापरायचं आहे बघा, एक आलं लसूण पेस्ट वापरायची आपल्याला, किंवा तुम्ही घरात सुद्धा आलं लसूण पेस्ट तयार करू शकता, ती पण तुम्ही वापरा। आणि हा चिकन 65 चा 80 ग्रॅम होईल एवढा मसाला आहे। हा आपल्या अर्धा किलो चिकनला सगळा वापरायचा आहे आपल्याला। यामध्येच आपल्याला एक अंड पण घालायचं आहे। यामध्ये अंड घालायचं आपल्याला फोडून। आपल्याला यामध्ये मीठ चटणी बिलकुल वापरायची नाही, फक्त थोडासा कढीपत्ता वापरायचा आहे बारीक चिरून। मी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता याला आपल्याला अशा प्रकारे बारीक कापून घ्यायचे ते एकदम वास येण्यासाठी। आता ह्याला आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे, आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं हे मॅरिनेट करून झालेलं आहे। आता याला आपल्याला एक 15 मिनिटं झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला, आणि मग मंद आचेवर तळून घ्यायचं आहे। आता हे मी झाकून ठेवत आहे याला 15 मिनिटं। कशा प्रकारे कलरही आलेला आहे बघा। मी याला पाणी अजिबात वापरलेलं नाहीये, बिन पाण्याचाच मसाला मी मिक्स केला यामध्ये सगळा। मीठ चटणी काही सुद्धा वापरायचं नाहीये याला। आपलं चिकन मी मॅरिनेट करा ठेवलेलं होतं, त्यासाठी 15 मिनिटं झालेले आहेत आपले हे। आता आपण याला मंद आचेवर कढई ठेवून तेल ओतून तळून घ्यायचं याला। बघा अशा प्रकारे आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे तळून। तुम्ही नक्की ट्राय करून सांगा झटपट चिकन 65 ची रेसिपी कशी झाली आहे ते। लाईक करा, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये कळवा।